चला आपण सामना सुरू करूया. दोन्ही 12 मॅन आमच्या कॉम्बॉक्स मध्ये या. यस, उपस्थित आहेत. स्ट्राइक इनला फलंदाज कौनिन आहेत. कौनिन आणि मोहम्मद ही जोडी आणि गोलंदाजी मार्क वरती कासगाव एक्सप्रेस. गोलंदाज करण लहाने. पहिला चेंडू ऑन साइडला लॉफ्टीला डीप मध्ये फिल्डर डाऊन दी बॉल टिपलाय झेल आणि समाप्त होतोय. फलंदाज कौनिनचा खेळ लागतो पहिल्या चेंडूवरती. गोल्डन डकच्या स्वरूपात फलंदाज झालाय बाद. मनोहर दादा आणि साईनाथ दादा आपण या व्यासपीठावरती स्वागत आहे आपलं देखील या स्पर्धेमध्ये. कासगाव गावातील गोरेगाव गावातील जोविली असेल, खरवई असेल, मानकिवली असेल, या गावातील आपल्या पंचकृषीमधील कोणी मान्यवर जर इथे उपस्थित असतील तर आपण या व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. आय थिंक ऑन ड्युटी आहेत मनोहर दादा. आज शनिवार देखील आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आणि न्यू बॅट्समन येत आहेत. उमर येत आहेत. उमर 11 गोरेगाव आणि मिताली 11 श्री गणेश कासगाव. निस्टामिंग झेलची शक्यता असेल. मिड ऑफला फिल्डर डाऊन दी बॉल. राजने हा झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद. बॅक टू बॅक लागतोय. हा दुसरा धक्का या षटकामध्ये. उमर 11 गोरेगाव या टीमला. फलंदाज उमर. बॅक टू द पवेलियन. बॅक टू बॅक 2 विकेट आणि विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे गोलंदाज करण लहाने. एकही हॅट्रिक आतापर्यंत झाली नाही. 2 अर्धशतक आपण पाहिलेत या स्पर्धेमध्ये. काल 49 धावा देखील बनवल्या होत्या करुणेशने. तो देखील धावबादच्या स्वरूपात बाद झाला, परंतु 2 अर्धशतक आपण पाहिली आहेत या स्पर्धेमध्ये. बदलापूर वांगणी धमाका या स्पर्धेचं आयोजन. आजचा हा 4था दिवस आहे आणि विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आपण पाहू शकाल गोलंदाज KL करण लहाने. हॅट्रिक बॉल आहे. प्रचंड वेग आपण पाहिला आणि आलाय हा डॉट बॉल. सुरेख गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते या पहिल्या षटकामध्ये. करण लहाने यांच्या माध्यमातून कासगाव एक्सप्रेस हा गोलंदाज आहे. कासगाव आणि गोरेगाव या 2 संघांमध्ये हा सामना सुरू आहे. अगदी बाजूबाजूची गावं आहेत. अनेक वेळा आमने सामने आलेले आहेत, परंतु या सीझन मध्ये पहिल्यांदाच आमने सामने आलेले आहेत कासगाव आणि गोरेगाव हे 2 संघ. आणि त्यामुळे या मॅच मध्ये मजा येईल, कारण की दोन्ही संघ नामवंत संघ आहेत. दोन्ही संघ बलाढ्य संघ आहेत. गोरेगाव आणि कासगाव मैत्रीचे संबंध आहेत दोन्ही गावांचे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. हाफ ट्रॅकर चेंडू आपण पाहिला. हार्ड लेंथ आणि अतिरिक्त बाउन्स देखील झालाय आणि सरळ जाऊन विकेट कीपरच्या हातामध्ये विसावलाय. इथे डॉट बॉल. ऑन साइडला बिग हिट. क्षेत्ररक्षक आहेत ते फक्त बनतील प्रेक्षक. फील्डर के मस्तक पर दस्तक देते हुए 6 रन. ऑन साइडला टर्न केलाय. चेंडू ट्रॅव्हल होतो शॉर्ट मिड विकेटला आणि त्याच्यावरती मिळते एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल
7 धावा धावफलकावरती आहेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. शिस्तबद्ध क्रिकेट स्पर्धा आहे आणि अनेक संघांना पॅनल्टी देखील लागलेली आहे. दोन्ही संघांना 2-2 धावांची पॅनल्टी असणार आहे कारण की 12 मॅन ड्रेस कोडमध्ये नाही आहेत. कासगाव टीमचा 12 मॅन ड्रेस कोडमध्ये आहे परंतु त्याने स्पोर्ट्स शूज परिधान केले नाही आहेत आणि गोरेगाव संघाचे जे 12 मॅन आहेत ते ड्रेस कोडमध्ये नाही आहेत. त्यामुळे दोन्ही संघांना 2-2 धावांची पॅनल्टी असणार आहे. या स्पर्धेमध्ये नक्कीच ती लेवल झालेली आहे कारण की या स्पर्धेमध्ये जय हनुमान ढोके या टीमला 2 धावांची पॅनल्टी, एका चेंडूची पॅनल्टी. काल आपण पाहिलं चिखलोलीपाडा या टीमला 4 धावांची पॅनल्टी आणि एका चेंडूची पॅनल्टी. त्यामुळे ही स्पर्धा शिस्तबद्ध आहे. प्रत्येक टीमला नियम हे सारखे आहेत. धावसंख्या आहे 7. राज येत आहेत गोलंदाजी मार्कवरती. ऑन साइडला खेळतात, एलिव्हेशन नाहीये, मिस्टॅमिंग स्ट्रोक क्षेत्ररक्षक येत आहेत. क्या बात आहे, अप्रतिम, आउटस्टँडिंग, मॅग्निफिसंट. हा झेल पकडला शैलेशने. फलंदाज झाल्या बाद रन मशीन गोरेगाव या टीमची. फैजल बॅक टू द पवेलियन. पहिला चेंडू यावेळी स्क्वेअर ड्राईव्ह करतायत. क्षेत्ररक्षक आहेत शॉर्ट बॅकवर्ड, शॉर्ट कव्हर पॉइंटला आणि त्याच्यावरती मिळते एकच धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. आपण पाहू शकाल 8 धावा धावफलकावरती. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे गोलंदाज राजने. राज लहाने गोलंदाजी मार्कवरती आहे. दुसऱ्या षटकामध्ये मिताली 11 श्री गणेश कासगाव आणि त्यांना फाईट करते उमर 11 गोरेगाव. या दोन टीम मध्ये यावेळेस फटका चांगला इनफिल्डच्या वरून लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका. स्वीपर कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून सीमा रेषेच्या बाहेर चौकार. यापुढील सामना असेल यजमान विपक्ष पाहुणे जय हनुमान जोईली आणि मिझिया बी बदलापूर गाव. दोन्ही संघाच्या संघटनांना विनंती आहे की आपण टॉस या. मिझिया बी बदलापूर या टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. फुलटॉस चेंडू आहे, ड्राईव्ह गेलाय डीप मध्ये. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत शैलेश होते, संदेश होते डीप मध्ये आणि त्याच्यावरती मिळते फक्त एकच धाव. खऱ्या अर्थाने मिझिया बी संघ देखील इथे दाखल होत आहे ही स्पर्धा खेळण्यासाठी. नामवंत स्पर्धा आहे करण धुळे यांच्या माध्यमातून. बदलापूरचा वंडर बॉय ज्या करण धुळेने बदलापूर शहराचं नाव संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलं. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. चौकार तर आलाय आणि पंचांचा इशारा येतो वाईट +4. पंजा मिळतोय बॅटिंग करणाऱ्या उमर 11 गोरेगाव या टीमला. धावसंख्या आहे 18. षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे.
भाईजान येत आहेत, वेलकम स्वागत आहे. यावीस लाईन पुन्हा एकदा पाहावी लागेल. खराब गोलंदाजी होतीये राज लहानेच्या माध्यमातून. पुन्हा एकदा वाईट +4 पंजा येतोय नशिबाच्या. या 5 धावा पुन्हा एकदा ऍड होतील स्कोर कार्ड मध्ये आणि धावसंख्या आहे 23. चला सामना आपण स्पीडअप करायचा आहे, विनंती असेल. धावसंख्या आपण पाहू शकाल 23 धावा धावफलकावरती. धावा येत नव्हत्या परंतु 2 पंजे येत आहेत. वाईट +4 वाईट +4 एकूण 10 धावा मिळत आहेत अवांतरच्या स्वरूपात. क्या बात आहे. प्रचंड वेग आपण पाहिला. कोणताही फुटवर्क नाहीये. नक्कीच आराम आहेत. स्ट्रायकिंगला एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल या मॅच मध्ये. मोहम्मद आणि आरमला दोघांमध्ये क्षमता आहे, गुणवत्ता ठासून भरली आहे, परंतु ती गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. कारण की 5 षटकांचा सामना आहे. 5 षटकांच्या मॅच मध्ये 60+ धाव बनवावे लागतील. समोर इन्फॉर्म संघ आहे मिताली 11 श्री गणेश कासगाव. प्रचंड वेग आपण पाहिला आणि आलाय हा डॉट बॉल. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 23 धावा. आज समीर राऊत टीम मध्ये नाही आहेत आणि त्यांची कमी नक्कीच भासणार आहे मिताली 11 श्री गणेश कासगाव या टीमला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 23. या पुढील सामना असेल जय हनुमान जोविली आणि मिजिया बी बदलापूर गाव. दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित आहेत. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करूया. चला फिल्डिंग लावून घ्या, विनंती असेल. भरपूर ऊन देखील आहे. सुधीर धुळे आज आय थिंक कॅप्टन आहेत जोविली या टीमचे. भाईजान यांचा सर्वात आवडता खेळाडू आहे करण लहाने आणि त्याने 2 विकेट घेतले होते पहिल्या षटकामध्ये. विकेट हॅट्रिक साठी पारितोषिक आहे 500 रुपयांचं. भाईजान यांच्या माध्यमातून करण लहाने यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. स्ट्राईक फलंदाज मोहम्मद. परफेक्ट यॉर्कर आणि पूर्णपणे बीट केलाय या चेंडूवरती. प्रचंड वेग आपण पाहिला आणि आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल 23 धावा धावफलकावरती आहेत. प्रचंड वेग आहे करण लहाने यांच्या गोलंदाजीमध्ये. हाफ ट्रॅकर आहे आणि हाईट फॅक्टर सांगतायत. LBW ची अपील केली होती करण लहाने यांची आणि परंतु बॅटकट आहे सांगत असताना सनी भोईर सर आणि त्याच्यावरती मिळते 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 24. 24 धावा धावफलकावरती आहेत. चांगली गोलंदाजी होते
मिताली 11 श्री गणेश कासगाव या टीमच्या माध्यमातून खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे या सीझन मध्ये कासगाव संघ. ऑन साइडला बिग हिट, लॉंग ऑन, सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. 6 धावांसाठी षटकार. करण हाफ ट्रॅकर मिस टायमिंग आहे. कॉटन बॉलची संधी आणि सुरेख झेल पकडलाय. करण लहाने यांनी फलंदाज झालाय. बा षटकार लगावला होता आणि दुसऱ्या चेंडूवरती तंबूचा रस्ता दाखवलाय. फलंदाज झालाय बाद. लागतोय अजून एक धक्का. आरम बॅक टू द पवेलियन. राईट आर्म राऊंड विकेटने करण ड्राईव्ह करतात. ऑफ्टरचा फटका डीप मध्ये प्रणेश आहेत. 1 धाव झाली पूर्ण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. चांगली फिल्डिंग आपण पाहिली लॉंग ऑफला. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 31 31 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे तिसरं सुरू आहे आणि तिसऱ्या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. कामिल आणि फलंदाज मोहम्मद ही जोडी आहे. एक पार्टनरशिपची गरज आहे. 5 षटकांचा सामना आपण पाहतोय. 5 षटकांच्या मॅच मध्ये 55 ते 60 धाव बनवावे लागतील. मिताली 11 श्री गणेश कासगाव या टीम समोर. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. जागा बनवली स्ट्रोक साठी आणि फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर हा चौकार येतोय मोहम्मदच्या बॅट मधून. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर पाणी घेऊन जायचं आहे. विनंती असेल 12 मॅनला की आपण पाणी घेऊन जायचं आहे. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 35 35 धावा.
राज येत आहेत नवीन गोलंदाज या चौथ्या षटकामध्ये. नेक्स्ट मॅच आहे जोविली आणि मिझियाबी. या दोन टीम मध्ये स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड फटका क्षेत्ररक्षक आहेत. क्या बात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण राज लहाने करतायत. एका हातामध्ये हा चेंडू अडवलाय आणि एकच धाव मिळते. चेंडूवरती धावसंख्या एकने पुढे जाईल 36 धावा धावफलकावरती आहेत. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. विनंती असेल दोन्ही संघाच्या कॅप्टनला. यस, दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित आहेत. सुधीर कॅप्टन आहेत जोविली या टीमचे. बॅटची कडा आहे आणि त्याच्यावरती मिळते एकच धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल 37 धावा धावफलकावरती आहेत. चौथं षटक सुरू आहे. मिताली 11 श्री गणेश कासगाव आणि सामना सुरू आहे उमर 11 गोरेगाव या दोन टीम मध्ये. आजचा चौथा दिवस आहे आणि सामना क्रमांक आपण पाहतोय चौथा सुरू आहे. आज एकूण 9 सामने खेळवायचे आहेत. पुन्हा एकदा मिस्टायमिंग झेलची शक्यता असेल. स्वतः गोलंदाज जज करतायत परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर आणि मिळतील या एकूण 2 धावा या चेंडूवरती. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे जाईल 39. 39 धावा धावफलकावरती आहेत. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. अनेक प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्या प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. बदलापूर वांगणी धमाका या स्पर्धेमध्ये करण धुळे यांच्या स्वप्नातून साकार झालेली भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा, ज्या स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकासाठी 50,000 रुपयांचं पारितोषिक आहे. मॅन ऑफ द सिरीज साठी 2 व्हीलर बाईक आहे आणि एकूण 4 स्पोर्ट्स सायकल देखील आहेत. ऑन साईडला ड्राईव्ह गेलाय. डीप मध्ये लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक करण लहाने येत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या आहे 40 धावा धावफलकावरती. बदलापूर वांगणीचा हा लसित मलिंगा गोलंदाजी करतोय. राज भोईर हाफ ट्रॅकर आहे. क्षेत्ररक्षक करण लहानेने हा झेल पकडलाय. लॉंग ऑन सीमारेषेवरती फलंदाज झाल्या बाद लागतोय. अजून एक धक्का उमर 11 गोरेगाव या टीमला. नक्कीच लॉंग ऑन सीमारेषे लगत झाडं आहेत आणि त्या झाडांच्या फांद्या ग्राउंडमध्ये आहेत. त्यांच्या पानांना जरी चेंडू लागला तर चौकार असेल तर चौकार दिला जाईल, षटकार असेल तर षटकार दिला जाईल. याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. क्षेत्ररक्षक आहेत कारण लहाने त्या चेंडूवरती उचलतील फेकतील तोपर्यंत मिळत आहेत. या चेंडूवरती एकूण 2 धावा आणि पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 42 धावा. नेक्स्ट मॅच आहे जय हनुमान जोवेली आणि त्यांना फाईट करेल मिझियाबी बदलापूर. अल्तमश बुबेरे यांच्या माध्यमातून कामिलच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं
पारितोषिक असेल. गोलंदाजी मार्कवरती येतात शैलेश या अंतिम षटकामध्ये. ऑन साइडला पिकअप स्ट्रोक पाठवलाय. काऊ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर हा षटकार येतोय कामिलच्या बॅट मधून आणि कामिलसाठी सुवर्ण संधी आहे. अल्तमश बुबेरे यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये आहेत. 48-48 धावा. धावसंख्या आहे 48. अंतिम षटक सुरू आहे आणि अंतिम षटकाची सुरुवात षटकाराने केली आहे. चेंडू द्यायचा जुना कारण की अंतिम षटक सुरू आहे. 2 षटकांनंतर चेंडू हरवला, फुटला, खराब झाला तर चेंडू जुना आहे. 2 षटकांच्या आतमध्ये चेंडू नवीन असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. चला सामना स्पीडअप करायचा आहे. विनंती असेल जास्त वेळ घेतायत कासगाव संघ. चॉईस नाहीये बघा. चेंडू जुना चेंडू आहे. "70-70" या ब्रँडचे चेंडू आहेत आणि 70-70 ची टॅगलाईन आहे लगा तो 6. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा इन टू दी स्लॉट अँड आउट ऑफ दी प्लॉट. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर हा षटकार येतोय आणि पुन्हा एकदा 500 रुपयांचं पारितोषिक असेल. एकूण 1000 रुपयांचं पारितोषिक मिळवलंय फलंदाज कामिलने. अल्तमश बुबेरे साहेबांच्या माध्यमातून हे पारितोषिक आहे. लागोपाठचे हे 2 षटकार. 50 कंप्लीट. 54 धावा धावफलकावरती. यावेळी ड्राईव्ह केलाय. फटका चांगल्या डीप मध्ये फिल्डर आहे त्या एक्स्ट्रा कव्हरला आणि त्याच्यावरती मिळतील एकूण 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. अब तक 56 ही धावसंख्या आहे. उमर 11 गोरेगाव या टीमची चांगली धावसंख्या बनवली. 15 टोटल उभी केली आहे या मॅच मध्ये. ऑन साइडला पाठवलं लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच आणि पुन्हा एकदा येत आहेत 500 रुपयांचं पारितोषिक अल्तमश बुबेरे यांच्या माध्यमातून फलंदाज कामिलसाठी. एकूण 1500 रुपयांचं पारितोषिक. 3 षटकार लगावलेत. धावसंख्या आहे 62 धावा. या मॅच मध्ये कमबॅक झालंय उमर 11 गोरेगाव या टीमचं. शाबाज चाचा आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. खरं त्यांना आनंदित असतील कारण की संघ पहिले संघर्ष करत होता परंतु या षटकामध्ये मोठे फटके येत आहेत कामिलच्या बॅटमधून. 3 षटकार आलेत. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या आहे 62 आणि एखादा मोठा फटका अपेक्षित असलेल्या 2 चेंडूंमध्ये गोरेगाव टीमला. यावेळेस लाईन पाहावी लागेल. पंच आमच्याकडे वळत आहेत. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 63 धावा धावफलकावरती. खराब गोलंदाजी करतात शैलेश या षटकामध्ये.
कारण की आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत, 21 धावा आतापर्यंत खर्च करतोय. अभय यांची प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी आहे. फुलटॉस चेंडू आहे, त्याला ड्राईव्ह केलाय, डीप मध्ये फिल्डर आहे, थोडेसे पंबल झाले, एक धाव झाली पूर्ण आणि पाहता पाहता ही दुसरी धाव देखील पूर्ण झाली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 65, 65 धावा चांगली धावसंख्या बनवली आहे या मॅच मध्ये. उमर 11 गोरेगाव या टीमने शेवटच्या षटकातील शेवटचा हा चेंडू शिल्लक आहे. अरब शेख वेलकम, स्वागत आहे. फुलटॉस चुकीला माफी नाहीये. मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या मधून सीमा रेषेच्या बाहेर षटकार येतोय आणि पुन्हा एकदा अल्तमश बुबेरे साहेबांच्या माध्यमातून 500 रुपये, एकूण 2000 रुपयांचं पारितोषिक असेल कामिलसाठी आणि ते 2000 रुपयांचं पारितोषिक आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा देखील आहे. चला आपण टॉस करूया. भाईजान देखील इथे उपस्थित आहे, सुधीर देखील इथे उपस्थित आहेत आणि आपण टॉस करूया या पुढील सामन्याचा. साईनाथ दादा राऊत यांना विनंती असेल, दादा आपले शुभ असते, आपण टॉस करूया. बहात्तर धाव बनवायचे आहेत मिताली 11 श्री गणेश कासगाव या टीमला 5 षटकांमध्ये. चला आपण टॉस करतोय. साईनाथ दादा राऊत यांच्या शुभ हस्ते. मिजिया बी बदलापूर आणि जय हनुमान जोवेली. मिजिया बी या टीमने टॉस जिंकलेला आहे. मिजिया बी या टीमचा निर्णय कळवायचा आहे. 5 षटकांचा सामना या पुढील याचा निर्णय पेंडिंग आहे त्यांचा. महेंद्र धुळे येत आहेत. माहीने काय बॅटिंग केली होती सावरेच्या स्पर्धेमध्ये, 69 धावा नाबाद बनवल्या होत्या. बहात्तर धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे मिताली 11 श्री गणेश कासगाव या टीम समोर. पहिल्या 4 षटकांमध्ये फक्त 42 होत्या आणि शेवटच्या षटकामध्ये आल्या तब्बल 29 धावा. कामिलने 4 षटकार लगावले. चला फलंदाज पाठवायचे आहेत, विनंती असेल फलंदाज पाठवा आपण.
मिझिया बी बदलापूर या टीमने टॉस जिंकून बॅटिंग स्वीकारली आणि जय हनुमान जोविल या टीमला फिल्डिंगसाठी इन्व्हाइट केलेला आहे. या पुढीलच्या मॅचमध्ये हे दोन संघ इन ॲक्शनमध्ये असतील. विद्यमान सामना सुरू आहे जिथे बनवायच्या धावा 72. या सामन्यामध्ये मिताली 11 श्रीगणेश कासगाव या टीमला राज आणि भावेश ही जोडी दाखल होते. चला सामना आपण सुरू करूया. गोलंदाज आहेत या पहिल्या षटकामध्ये आरम. फुल टॉस चेंडू आहे. क्षेत्ररक्षक आहेत. शॉट मिड विकेटला फैजल होते आणि आलाय हा डॉट बॉल. 72 धावा डिफेंड करायच्या आहेत या मॅच मध्ये उमर 11 गोरेगाव या टीमला. फुल टॉस त्याला पाठवलं स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर. या फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय. 6 धावांसाठी षटकार. अजमल बुबेरे यांच्या माध्यमातून कामिलच्या या विस्फोटक खेळीसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. ते देखील गुगल पे ऑनलाईन पेमेंट केलं जाईल. सध्या गुगल पे फोन पेचा जमाना आहे आणि अजमल भाई बुबेरे यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक, परंतु 2000 रुपये आहेत अल्तमश बुबेरे साहेबांच्या माध्यमातून कामिलसाठी. आणि अल्तमश बुबेरे साहेबांच्या माध्यमातून मॅच बॉल येतोय. पंच मॅच बॉल येतोय. अल्तमश बुबेरे साहेबांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिकसाठी नक्कीच आरामसाठी सुवर्ण संधी आहे. 1000 रुपयांचं पारितोषिक ATM ऑन केलाय. दुपारच्या या सत्रामध्ये अल्तमश बुबेरे साहेबांनी एक दानशूर व्यक्तिमत्व आहेत. आपल्या खेळाडूंचं ते मनोबल वाढवतायत, प्रोत्साहित करतायत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू आहे. स्विंग आणि मिस येतोय डॉट बॉल. धावसंख्या 6 धावा धावफलकावरती आहेत. पहिला चेंडू आला होता डॉट, त्यानंतर षटकार आणि त्यानंतर येतोय हा डॉट बॉल. शाहबाज चाचा बुबेरे देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. अखिलबाई घरबसल्या या सामन्याचा आनंद घेत आहेत. फुलटॉस चेंडू आहे. ड्राईव्ह करतात फैजल. क्या बात आहे. चांगले क्षेत्ररक्षण आणि फेकी खराब होतीये. ओव्हरथ्रो झालाय आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. 2च धावांवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 2ने पुढे जाईल. 8 धावा धावफलकावरती आहेत. 72 धावा डिफेंड करायच्या आहेत उमर 11 गोरेगाव या टीमला. पहिला सामना जिंकला आहे रेग्युलर पोल मधून आजच्या या दिवसातील जय हनुमान ढवलेपाडा या टीमने. दुसरा सामना सुरू आहे आजच्या दिवसातील. 4था सामना आपण पाहतोय. आज एकूण 9 सामने खेळवायचे आहेत. करण धुळे यांचं मी विशेष कौतुक करेन. ऑन साइडला लॉफ केलाय. लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर. कासगाव गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. धावसंख्या आहे 14. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे या षटकातील. चांगलं बॅटल सुरू आहे या दोन टीम मध्ये. अजून एक लॉफ्टेड हिट. काऊ कॉर्नर सीमा रेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक येतोय हा दुसरा षटकार आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 20 धाव धावफलकावरती. 72 धाव बनवायच्या आहेत. 5 षटकांमध्ये 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे
आणि जिंकण्यासाठी 52 धावांची अजूनही गरज. भावेश सेट ऑन फायर. 3 षटकार लगावलेत या इनिंग मध्ये आतापर्यंत. स्ट्रायकिंगला फलंदाज राज येत आहेत. राज लहाने ऑन स्ट्राइक. गोलंदाजी मार्कवरती फैजल येतोय. या दुसऱ्या षटकामध्ये 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 52 धावांची अजूनही गरज आहे. नैतिक साईनाथ राऊत देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. सुरुवात खूप चांगली करून दिली आहे भावेशने या मॅच मध्ये. मिताली 11 श्री गणेश कासगाव या टीमला. बाळाशेठ कांबरी साहेबांचा संघ इन ऍक्शन मध्ये आहे. मिताली 11 श्री गणेश कासगाव. फुल टॉस गॅप मधून सीमारेषेच्या बाहेर 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. खराब गोलंदाजी होते गोरेगाव या टीमच्या माध्यमातून आणि त्या खराब गोलंदाजीचा पुरेपूर फायदा घेतला जातोय कासगाव संघाच्या माध्यमातून. चौकार षटकारांची आतिषबाजी सुरू आहे या सेकंड इनिंग मध्ये. क्या बात है. इनसाइड आउटचा लाजवाब देखना. नजाकत बरा फटका. सीमा पार. बॅक टू बॅक येतोय हा दुसरा चौकार. धावसंख्या आहे 28. धाव फलकावरती. करण धुळे यांचं इथे आगमन होत आहे. प्रथम फिल्डिंग करायची आहे जय हनुमान जोविली या टीमला कारण की टॉस जिंकलाय. मिजिया बी बदलापूर या टीमने त्यांनी बॅटिंग स्वीकारली आहे. क्लीन बोल्ट. यष्टे उद्ध्वस्त दांडी गोल यू मिस. आय विल डेफिनेटली इट. फलंदाज झाले बाद राज लहाने. बॅक टू द पवेलियन. 28 धावांची पार्टनरशिप ब्रेक झाली आहे आणि ती ब्रेक केली आहे गोलंदाज फैजलने. माही इन ऍक्शन मध्ये असतील. 69 धावांची विस्फोटक इनिंग साकारली होती सावरेच्या स्पर्धेमध्ये. करण लहाने येत आहेत नवीन फलंदाज. क्या बात है. सुरेख गोलंदाजी करते फैजल. पहिले 2 चेंडू 2 चौकार आले होते त्यानंतर विकेट आणि त्यानंतर येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या आहे 28. कमबॅक करण्याचा प्रयत्न सुरू आहे उमर 11 गोरेगाव या टीमचा या मॅच मध्ये कारण की 72 धाव बनवायचे आहेत मिताली 11 श्री गणेश कासगाव या टीमला. राईट आर्म राऊंड विकेटने फैजल. स्ट्रायकिंगला फलंदाज करण लहाने आहे. थोडीशी हाताला दुखापत देखील आहे करण लहानेच्या तरी देखील आपल्या टीमसाठी तो 100% देण्याचा प्रयत्न करतो. हुक करण्याचा प्रयत्न. पाहावं लागेल काय घडलंय या चेंडूवरती. पंचांचा इशारा येतोय. वाईट +4 मिळतील या चेंडूवरती. एकूण 5 धावा. धावसंख्या आहे 33 धावा धावफलकावरती. खराब चेंडू आपण पाहिला. याआधी 2 चेंडू खूप चांगले फेकले होते त्यामध्ये एक विकेट देखील मिळवली होती. ऑन साइडला लॉफ्ट केलाय. पाठवले स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. लॉंग बिग वे. माइटी इट ह्यूज. मॅक्सिमम षटकार.
धावसंख्या आहे 39 धावा 39. धावसंख्या आहे 39. 39 धावा 72 धावा बनवायच्या आहेत. अजूनही 33 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे मिताली 11 श्री गणेश कासगाव या टीमने. आदरणीय बाळाशेठ कांबरी साहेबांचा संघ इन ऍक्शन मध्ये आहे. कासगाव संघ बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 39. 39 धावा 18 चेंडू शिल्लक आणि 33 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. 18 चेंडू 33 धाव बनवायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. प्रेम धुळे यांना विनंती असेल. प्रेम 1 मिनिट या आपण. प्रेम मोहम्मद येतोय नवीन गोलंदाज. या तिसऱ्या षटकामध्ये 18 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. स्ट्रायकिंगला फलंदाज भावेश. ज्या भावेशने पहिल्या षटकामध्ये 3 षटकार लगावलेत तोच भावेश आपण पाहतोय. हाफ ट्रॅकर हुक करतायत इनफिल्डच्या वरून. फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मधून सीमा रेषेच्या बाहेर हा येतोय चौकार. धावसंख्या आहे 43 धावा जिंकण्यासाठी 29 धावांची गरज आहे. 17 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. शेवटच्या षटकामध्ये उमर 11 गोरेगाव टीमने 29 धावा बनवल्या होत्या आणि त्याच 29 धावा राहिल्यात बनवायच्या. मिताली 11 श्री गणेश कासगाव या टीमने चोख प्रत्युत्तर दिलंय. 72 धावांचं टार्गेट सेट केलं होतं आणि त्याला चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे सेकंड इनिंग मध्ये. भावेश खूप चांगली बॅटिंग करतोय. 3 षटकार 1 चौकार आलाय भावेशच्या बॅट मधून. 17 चेंडू 29 ची गरज आहे. आणि लाऊड अपील केली होती. दोन्ही पंच तटस्थ आहेत. पंचांचा इशारा नॉट आउट आहे आणि पंचांचा निर्णय हा अंतिम असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. सर आपल्याकडे अल्ट्रा एज नाहीये तर कसं समजणार आहे? रनआउट साठी का डीके सर कोणता रिव्ह्यू आहे? सोळा चेंडू शिल्लक आहेत आणि 29 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. या पुढीलच्या सामन्यामध्ये या स्पर्धेचे प्रमुख आयोजक करण धुळे इन ऍक्शन मध्ये असतील. बदलापूरचा वंडर बॉय. आज आपण प्रसाद सवारे यांचा आवाज ऐकतोय.
क्षेत्ररक्षक आहेत आणि क्या बात आहे, सुरेख झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद. भावेश बॅक टू द पवेलियन आणि या झेलसाठी 500 रुपयांचं पारितोषिक असेल अल्तमश बुबेरे यांच्या माध्यमातून. क्या बात आहे, एटीएम ऑन आहे आज. खऱ्या अर्थाने पारितोषिकांचा वर्षाव केलेला आहे गोरेगाव या टीम वरती. या झेलसाठी 500 रुपये आलेले आहेत अल्तमश बुबेरे यांच्या माध्यमातून. आणि गोरेगावने जर हा सामना जिंकला तर अल्तमश बुबेरे यांच्या माध्यमातून 5,000 रुपयांचं पारितोषिक असेल. न्यू बॅट्समन आलेत. नितेश लहाने येत आहेत. नितेश लहाने आणि करण लहाने ही जोडी सलामीची दोन्ही फलंदाज बाद झालेत. मोहम्मद पुन्हा एकदा राईट मोर विकेटने. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर आणि काय घडले या चेंडूवरती. सेकंड अटेम्प्ट मध्ये रिले झेल पकडलेला आहे. एकाने सोडला होता आणि दुसऱ्याने पकडलाय हा झेल आणि फलंदाज झालाय फेल. नितेश लहाने back to the pavilion. संदेश येत आहेत नवीन फलंदाज. अप्रतिम गोलंदाजी होती. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहेत मोहम्मद. जर हॅट्रिक घेतली तर 500 रुपये अल्तमश बुबेरे यांच्या माध्यमातून. हाफ ट्रॅकर शॉर्ट पुल पुल अँड पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल वंडरफुल षटकार. चेंडू द्यायचा आहे जुना कारण की तिसरं षटक आहे त्यामुळे जुना चेंडू असेल. 2 षटकांच्या आतमध्ये चेंडू हरवला फुटला खराब झाला तर चेंडू नवीन आहे आणि 2 षटकानंतर चेंडू जुना दिला जाईल. खूप मोठ्या संख्येने प्रेक्षक देखील इथे उपस्थित आहेत. धावसंख्या आपण पाहू शकाल 6 ने पुढे जाईल. 49 धावा जिंकण्यासाठी 23 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. चेंडू शिल्लक 13 बनवायच्या धावा 23. चांगली गोलंदाजी झाली होती मोहम्मद यांची परंतु 5व्या चेंडूवरती येतोय हा षटकार संदेशच्या बॅटमधून. पुन्हा एकदा पुल करतात गॅप मधून चेंडू चाललाय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार येतोय संदेशच्या बॅटमधून. बारी बारी सबकी बारी पहिले तुम्हारी अब हमारी. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 53. 50 कंप्लीट. 19 धावांची गरज आहे. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडू आणि 19 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. मिताली 11 श्री गणेश कासगाव या टीमला. बारा चेंडू आणि 19 धाव बनवायचे आहेत.
आराम येतो गोलंदाजी मार्कवरती या चौथ्या षटकामध्ये. हे षटक फार महत्वाचं असेल. हे षटक या सामन्याचं प्रतिबिंब असेल. ऑन साइडला खेळता डीप मध्ये स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत उपस्थित. त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. 11 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. मिताली 11 श्री गणेश कासगाव या टीमला हा सामना जिंकण्यासाठी. ऑन साइडला पिकअप स्ट्रोक पाठवलाय मिड विकेट. सीमा रेषेच्या बाहेर. लॉंग बिग वे माइट इट ह्यूज मॅक्सिमम षटकार. दहा चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. नुकतीच कासगाव प्रीमियर लीग ही स्पर्धा संपन्न झाली आणि त्या कासगाव प्रीमियर लीग मध्ये करण लहाने मॅन ऑफ द सिरीज होते. परंतु संदेश या मॅच मध्ये बॅटिंग करतोय. 2 षटकार 1 चौकार आलाय संदेशच्या बॅट मधून. खूप चांगली फलंदाजी तो करतोय आपल्या टीम साठी. 10 चेंडू आणि 12 धावांची गरज. सामना जिंकण्यासाठी समीकरण सोपं झालंय मिताली 11 श्री गणेश कासगाव या टीम समोर. आणि खराब क्षेत्ररक्षण सीमारेषेच्या बाहेर हा चौकार येतोय. आता मात्र जिंकण्यासाठी 8 धावांची गरज आहे आणि जर कासगाव संघाने हा सामना जिंकला तर नक्कीच गोरेगावचे एक दानशूर व्यक्तिमत्व अल्तमश बुबेरे यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक असेल कासगाव टीमसाठी. दोन्ही संघांवरती त्यांनी पारितोषिके लावलेली आहेत. हे प्रेम आहे क्रिकेटचं कारण की दोन्ही संघ त्यांचेच आहेत असं म्हणणं आहे अल्तमश बुबेरे यांचं. हे खूप मोठं मन आहे ज्यांचं क्रिकेटवरती खूप प्रेम आहे. एक आमचे बाबूशेठ बुबेरे असतील, एक आमचे अल्तमश भाई असतील, यांचं प्रेम आहे क्रिकेटवरती. फटका फसला. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला जज करतायत आणि हा झेल ड्रॉप केलाय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा धावसंख्या आहे 66 आणि जिंकण्यासाठी 6 धावांची गरज आहे. 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जोवेली संघ प्रथम फिल्डिंग करायचे आहे रोशन, कारण की टॉस जिंकून बॅटिंग स्वीकारली मिझिया बी बदलापूर या टीमने आणि पाठवलाय MS धोनी स्टाईलने. हा सामना फिनिश केलाय आणि सामना जिंकलेला आहे मिताली 11 श्री गणेश कासगाव या संघाने. बदलापूर वांगणी धमाका या स्पर्धेमधील हा पहिला विजय मिळवलाय. अभिनंदन कासगाव संघ आणि हार्ड लक उमर 11 गोरेगाव संघ. संदेश या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. 28 धाव बनवल्या. चला करण फिल्डिंग लावून घ्या आपण. जोवेली या टीमची प्रथम फिल्डिंग आहे कारण की टॉस जिंकून बॅटिंग स्वीकारली भाईजानने. नन्ना इन ऍक्शन मध्ये असतील. नुरा